दाखल केला। यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उदयनराजेप्रेमी आवर्जून उपस्थित होते। यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि इतर प्रमुख पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक उपस्थित होते।
सोमाजी घालगे, वरंदी पाटील, सर्व उपस्थित जिल्ह्यातील मान्यवरांचा प्रत्येक आलेल्या कार्यकर्त्यांना मी विनंती करणार आहे, इतिहास घडवायचा आहे. महाराष्ट्रातून आणि देशातून सर्वाधिक मतांनी निवडून आणण्याचा इतिहास उदयनराजे भोसले यांचा करायचा आहे. मान्य शशिकांत शिंदेसाहेब, महाराष्ट्र पाटील, माजी मित्र आमदार विजयकुमारजी गोरे, माजी मित्र आमदार नागपूरजी पाटील, प्रभाकरजी घाडगे, आमदार सर्व समर्थक, सर्व हितचिंतक आणि उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, मला वाटते आजची ही मिरवणूक आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जोश कार्यकर्त्यांमध्ये आज दिसले. मतदान झाल्यावर ज्यावेळेला काउंटिंग ज्यावेळेला निकाल काय होईल हे आजच स्पष्ट झाले असं म्हटलं तरी काही राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआयचे अनेक गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष या सर्व मित्र पक्षांचे वतीनं जे सातारा लोकसभा मतदारसंघातनं अधिकृत उमेदवार आहे ते श्रीमंत छत्रपती सिंहराजे भोसले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण, शशिकांत शिंदे, आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब पाटील, आमदार जयकुमार गोरे, मोहनदादा कदम, आनंदराव पाटील, विक्रांत पाटील, सुनील माने, सर्व उपस्थित असणारे माझे सहकारी, सातारा शहरातून साताऱ्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणारे सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, ज्या प्रचंड संख्येने तुम्ही आजच्या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमाच्या करता उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आपल्याला महाराजांना त्या ठिकाणी विजयी करायचंय. ही निवडणूक ही बेरोजगारी हटवण्याची निवडणूक आहे. आज शेतकरी अडचणीत आलेला त्याला अडचणीत बाहेर काढण्याची निवडणूक आहे. जातीपातीचं राजकारण नष्ट करणारी निवडणूक आहे. देशामध्ये सध्याच्या सरकारच्या विरोधात हवाय. काल अशाच पद्धतीने वर्ध्याला सभा झाली. 5 वर्षापूर्वी तिथं 2 लाख लोक जमले होते. पोलीस खात्याचा अंदाज आहे यावेळेस फक्त 35,000 लोक तिथे जमले होते. छत्रपतीच्या या राजधानीमध्ये सातारा नगरीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचा निवडणुकीचा अर्ज भरण्याकरता आपण सगळे इथे जमलेलो आहोत. या कार्यक्रमाकरता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितराव पवार, त्याचबरोबर आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार मोहनराव कदम, आमदार आनंदराव पाटील, त्याचबरोबर या कार्यक्रमाकरता उत्तर कराड, दक्षिण कराड, पाटण, सातारा, कोरेगाव, वाई या सर्व परिसरातील, जावळी, महाबळेश्वर या परिसरातील प्रचंड मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला आपण सर्व बंधू भगिनी आणि युवक मित्रांनो, या प्रचंड मिरवणुकीनंतर आता फक्त एकच प्रश्न आलेला आहे. 23 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा उदयन महाराज मागचं रेकॉर्ड ब्रेक करून देशात सर्वात अधिक विजय होणार हा संकल्प राहिलेला आहे.
तुमच्यामधला प्रचंड उत्साह पाहिला, तुमच्याबद्दलचं उदयनराजांच्या बद्दलचं प्रेम पाहिलं. तरी प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण वाढत्या बहुमतांचा विजय करतोय. या निवडणुकीमध्ये विक्रम करायची वेळ आलेली आहे. व्यक्तीच्या माझ्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने सर्व आपण लोकशाहीच्या राजांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना आणि यशवंतराव चव्हाण साहेबांना विनम्र अभिवादन करतो. आणि आज माझ्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आपण सर्व लोकशाहीचे राजे, आपण सर्वजण वेळ काढून या ठिकाणी आपला बहुमोल वेळ खर्च करून या ठिकाणी आपण आलात, त्याबद्दल व्यक्तीच्या माझ्या वतीने मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आपण आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभारी मानतो. या महत्वाच्या अशा क्षणी उपस्थित असलेले आदरणीय पृथ्वीराज बाबा, आदरणीय अजित दादा, आदरणीय मोहनराव दादा कदम, आमचे मित्र आमदार शशिकांतजी शिंदे, आमचे बंधुराज शिवेंद्रराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील, आदरणीय विक्रमसिंह पाटणकर सरकार, आमचे धाकटे काका आदरणीय शिवाजीराजे काका, आमचे मित्र आमदार मकरंदाबा पाटील, आमचे मित्र माजी आमदार प्रभाकर घारगे, आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अविनाशराव रामेष्टे, कैलासवासी अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव माझे मित्र रमेश पाटील, ज्यांनी बूथ कमिटीचं अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन या संपूर्ण माझ्या मतदारसंघात केलं. आणि भविष्यकाळातले पदवीधर मतदारसंघातले उमेदवार माझे मित्र सारंग पाटील, माझे कॉलेजचे मित्र सत्यजित पाटणकर, माझे मित्र आमदार जयकुमार गोरे, त्याचबरोबर आवर्जून या ठिकाणी मला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेल्या आमच्या आईसाहेब राजमाता कल्पना राजे, त्याचबरोबर उपस्थित असलेल्या माझ्या सुविध पत्नी दमयंती राजे, शुभ आहे. जर खाली घ्या ते पत्रकार चॅनल घेऊन दे, जर तुम्ही खाली घ्या हे बाळांनो, जर खाली नाही तर पलीकडे चल. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती चे सर्व सदस्य, आजी माजी सर्व नगरसेवक, उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सर्व RPI गवई गट, कबाडे गट, त्याचबरोबर शेतकरी संघटना, सर्व मित्र पक्ष हे सर्व पदाधिकारी आणि आपण सर्व लोकशाहीचे राजे, उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला मला सांगावंसं वाटतं की एक 5 वर्षापूर्वी ज्या लोकांना आपण म्हणजे तुम्ही सर्व लोकशाहीच्या राजाने
बहुमत दिलं आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहात सत्ता स्थान दिली, त्यावेळेस मन की बातच्या माध्यमातून अत्यंत तळमळीने तळागाळाच्या लोकांबद्दल अत्यंत तळमळीने त्यांनी वक्तव्य केलं, चांगला अभिनय केला आणि सांगण्यात आलं की तळागाळाच्या लोकांना जास्तीत जास्त आम्ही सुविधा देऊ, त्यांच्या जीवनमान उंचवू. पण मात्र आपण जर पाहिलं तर दिलेले सर्व आश्वासनं हे फक्त दिशाभूल करण्याकरता होते. फक्त तुमचं त्यांना मतपेटीद्वारे मत पाहिजे होतं. तुमचं खऱ्या अर्थाने वैचारिक मताची कधी कदर त्यांनी केली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि ज्या क्षणी त्यांना बहुमत मिळालं त्या क्षणी त्या तळागाळाच्या लोकांचा सोयीप्रमाणे विसर एवढा पडला की त्या तळागाळाच्या लोकांना जास्तीत जास्त गाळात घालण्याचं काम त्या संपूर्ण 4.5 ते 5 वर्षात झालेलं पाहायला मिळतं. 15,000 रुपये बँकेत सगळ्यांच्या जमा करून, सर्वसामान्य लोकांच्या जमा करून असं त्यांनी सांगितलं होतं. जमा करणं तर लांब राहिलं, नोटाबंदी लागू केली आणि कष्टकरी शेतकरी आणि सर्व कामगार वर्गातल्या लोकांची जी आयुष्याची पुंजी होती ती सुद्धा त्यांनी हिसकावून घेतली. जीएसटी लागू केलं, संपूर्ण औद्योगिक क्षेत्र अंधकारात ढकलून दिलं. नोकऱ्या देतो म्हणून 2.5 कोटी नोकऱ्या दरवर्षी देतो म्हणून आश्वासन दिलं. ते तर लांब राहिलं, पण मात्र त्याच्या कित्येक पटीने लोक त्या औद्योगिक क्षेत्रात असू दे, कन्स्ट्रक्शन क्षेत्रात असू दे, व्यापार क्षेत्रात असू दे, जीएसटी असेल, रेरा असेल, याच्यामुळं भिकेला लागलं. आणि एवढ्या वेळ थांबले नाही तर जे काय व्यापारी वर्ग होता त्याला आता ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांना सुद्धा आता भिकेला लावायचं काम हे करत आहे. कुठेतरी आपण विचार केला पाहिजे की हा देश हा सगळ्यात जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही असणारा हा देश आहे. कृषी प्रधान देश आपण जेव्हा सांगतो तेव्हा जास्तीत जास्त लोक हे शेतीवर आधारित त्यांचं उदरनिर्वाह असतो. आणि सगळ्यात जास्त जर आत्महत्या ह्या 5 वर्षात जर झाल्या असतील तर कोणाच्या झाल्या असतील तर ह्या शेतकरी वर्गाच्या, त्याच्याबद्दल देखील दुर्लक्ष. आणि कुठेतरी आपण लोकशाहीच्या राजाने विचार केला पाहिजे की नेमकी त्यांची मन की बात म्हणजे काय. आज आम्ही ठिकठिकाणी जात असताना आज त्यांना कळायला पाहिजे की लोकांची नाही, आता त्यांची मन की बात पुरे झालं. आता तुम्ही लोकशाहीचे राजा, आता त्यांनी जन की बात त्यांनी ऐकली पाहिजे आणि तुम्ही त्यांना सुनावली पाहिजे. अशीच परिस्थिती काही वर्षापूर्वी ईस्ट इंडिया कंपनी एक व्यापाराचा हेतू घेऊन या देशात आली. त्या देशावरती, लोकांवरती, आपल्या सर्वांवरती या देशाचे राज्य केलं. एक छाटछूट कंपनी, त्यांनी एक व्यापाराचा हेतू त्यांच्या मनात होता. आज काय वेगळी परिस्थिती अशाचा भाग नाही. त्याचं कारण आज सुद्धा त्यावेळेस देशातले होते, परकीय होते, पण स्टाईल तीच. जे महात्मा गांधींनी पंचायत राजची संकल्पना मांडली. सांगण्यात आले की जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्या देशामध्ये लोकशाही नांदणार नाही. त्या पद्धतीने प्रक्रिया चालू झाली. पण या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण उलट प्रक्रिया चालू झाली. एवढं बहुमत तुम्ही लोकांनी सर्व जनतेने त्यांना विश्वास ठेवून दिलं आणि त्याच लोकांनी तुमच्या विश्वासाचा विश्वासघात केला. सत्तेचं झालेलं विकेंद्रीकरणाचं त्यांनी केंद्रीकरण केलं. संपूर्ण सत्ता स्थानं
एक ठिकाणी एकवटली आणि मग मोठ्या प्रमाणावरती अहंकार त्यांच्या मनात निर्माण झाला. आणि अहंकार म्हणजे काय? मी सांगेल ती दिशा, मी करल तो कायदा. अरे वा, ही लोकशाही, ही लोकशाही. हा तर तुमचा हेतू किंवा हा तर तुमचा टोन आणि हा तुमचा मन की बातच्या वेळेस हा तर तुमचा आवाज होता. आणि त्यामुळं आज नावापुरती या देशामध्ये लोकशाही आहे, खऱ्या अर्थाने देशात आज हुकुमशाही आहे. आज या देशाला ह्या लोकांनी विकून टाकलेलं आहे. मला समजत नाही, या देशामध्ये जे गॅसचे रिझर्व आहेत, नॅचरल गॅसचे, नॅचरल जे आपल्याला ऑइल असतं, तेल असतं, डिझेल, पेट्रोल असतं, याच्यावरती अधिकार त्या त्या देशाचा आहे. मग ह्यांना कोणी अधिकार दिला? जरी बहुमत आणि सत्तेत असले, यांना अधिकार दिला कोणी? कोणी दिला? या देशातल्या काय ठराविक बिझनेस हाऊसेसला, म्हणजे काय ठराविक बिझनेसच्या लोकांना जवळ घेऊन त्यांनाच हे संपूर्ण अधिकार दिला. आणि आज आपल्या देशातले लोक त्यांच्याकडनं, त्या लोक बिझनेस, त्या बिझनेस लोक, बिझनेसमॅन कडनं आपण हे विकत घेतोय. म्हणजे ही लोक देशापेक्षा मोठी करून ठेवली या लोकांनी. आणि एकाकडे जशी ईस्ट इंडिया कंपनी होती, तशी आता बिझनेस इंडिया कंपनी निर्माण केली. मला समजत नाही. ठीक आहे, मी समजू शकतो की एखादा माणसाने संपूर्ण स्वतःच्या स्वकर्तृत्वावर आणि संपूर्ण बुद्धीच्या माध्यमातून मोठा उद्योग समूह उभा केला. पण एखादा व्यक्ती ह्या देशाचा देशापेक्षा श्रीमंत होतो. माझा ह्या संपूर्ण सत्ताधारी लोकांना एकच प्रश्न आहे. खऱ्या अर्थाने हिंमत असेल तर संपूर्ण ह्या देशाच्या जनतेला त्यांनी सांगून दाखवावं, त्यांनी विस्तृतपणे सांगावं की ही लोक त्या देशापेक्षा मोठी कशी. महाराज साहेबांचा. आणि मग उद्या, आज झालं फक्त गॅस विकला, नॅचरल गॅस, ऑइल विकलं. उद्या या नद्या एक एक करून, या नद्या सुद्धा एक एक बिझनेस लोकांना विकल्या, तर ह्या बिझनेस लोकांकडनं आपण पाणी विकत घ्यायचं. काय चाललंय काय? आज दिसताना आपल्याला एक दिवसा डोळ्यात दिसणारी लूटमार चाललेली आहे. अशीच परिस्थिती तुम्हाला सांगतो, काही वर्षांपूर्वी रशियामध्ये आली होती. USSR, युनायटेड सॉव्हरेन सोशलिस्ट रिपब्लिक. भारतापेक्षा कित्येक पटीने मोठा जो देश होता. आज काय अवस्था झाली? सगळ्या जगात मोठे जर कोण असतील तर त्या देशातले, जसं आज या देशातले जे बिझनेस इंडिया कंपनी जशी आहे, तसे त्या देशातले जे लोक होते, असेच त्यांनी त्या देशाला स्वतःच्या स्वार्थापोटी सगळं विकला तो देश. आज सर्वजण तुम्ही तुमच्या या स्मार्टफोन आणि याच्या इंटरनेटवर जावा, सर्वजण त्यांनी लुबाडून खाल्ला. देशाचे तुकडे तुकडे करून टाकले. काझाकिस्तान, हा स्थान, तो स्थान, हे ते बॉस्निया फिरण्या. काय झालं? काय झालं? वाचू नका. काय काय चिट्ट्या वगैरे काय झालं? आता वेळ लागला का तुम्हाला? काय झालं? तुकडे तुम्ही शिट्ट्या वाजवताय.